श्री क्षेत्र नारायणगड संस्थान या ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी देवराई ट्रेकिंग ग्रुप बीड यांचे मावळे आज नारायणगडावर पोहोचलेले आहेत आणि आता इथून पुढे आम्ही सलग 3 तास जवळजवळ श्रमदान करणार आहोत, स्वच्छता करणार आहोत। या ठिकाणी आपण सगळे जमलेले पाहू शकतो। देवराई ट्रेकिंग ग्रुप बीड आता सकाळचे जवळजवळ 6:30-7 वाजत आलेले आहेत आणि आम्ही सकाळी कसं काय देवराई ग्रुपच्या वतीनं आज श्री क्षेत्र नगर नारायणगड या ठिकाणी देवराई ग्रुप आलेला आहे। आम्ही सर्वजण या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी जाणार आहोत। संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठा दसरा मेळावा या ठिकाणी हबप शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तर आज देवराई ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी इथल्या परिसराची स्वच्छता होणार आहे। थोडीशी हत्यारे आम्ही बरोबर आणलेली आहेत। आणखी जर काही हत्यारे या ठिकाणी भेटली तर त्या ठिकाणी साफसफाईसाठी सोपं जाईल। तेव्हा आम्ही आता लगेच ग्रुपतर्फे आम्ही आज सगळे श्रमदान करणार आहोत। त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आणि लवकरच काम सुरू करतो। महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी येत्या 12 तारखेला भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दसरा मेळावा संपन्न होत आहे आणि या दसरा मेळाव्याची तयारी श्री क्षेत्र नारायणगडावर सुरू आहे। परिसरातील सर्व गावातून महिला, पुरुष, तरुण येऊन या ठिकाणी दररोज श्रमदान करत आहेत आणि विस्तीर्ण असं जे पठार आहे शेकडो एकरचं, या शेकडो एकरच्या पठारावर हा भव्य आणि दिव्य दसरा मेळावा संपन्न होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातून समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत। 18 पगड जाती धर्माची लोक नारायणगडावर येतात, त्यांची या ठिकाणी श्रद्धा आहे। त्यामुळे हा मेळावा सर्वांचा आहे, सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे। नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे। त्यासाठी देवराई ट्रेकिंग ग्रुप साफसफाई करण्यासाठी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो। श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्याचे नियोजन आज देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सर्व मावळे या नारायणगडावर पोहोचलेले आहेत। स्वतः नारायणगडाचे महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आणि देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सर्व मावळे आपण बघू शकतो साफसफाईला लागलेले आहेत। आता सकाळचे 7:15-7:30 वाजलेले आहेत आणि सगळे सकाळी 6 वाजल्यापासून धांदल सगळ्यांनी एकमेकाला फोन करून 5 वाजल्यापासून उठून सगळे एकदम तयार होऊन गडावरून काही साहित्य घेतलं आणि सर्व मावळे बघू शकतो आपण। बाबा ज्याप्रमाणे जिथं स्वच्छता करायची सांगितली हा रोड आहे आणि या रोडच्या कडेची सफाई बाबांनी सांगितली आणि सगळे मावळे इथं तयार करतात। जवळजवळ 25-30 जण आहोत आम्ही। चला तर आपण आता मी सुद्धा कामाला लागतो, नुसतं बोलून काय उपयोग नाही, स्वतः काम करूया, स्वच्छतेच्या मागं लागूया। बाबासुद्धा आहेत, स्वतः बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु। देवराई ट्रेकिंग ग्रुप या संस्थेचे सर्व सदस्य मावळे कष्ट करून बाबाने नेमून दिलेल्या ठिकाणी काम करताना आपण पाहू शकतो। या ठिकाणी झाडे झुडपं, वाढलेलं गवत कापत आहेत आणि पाहू शकतो साफसफाई। प्रभू रामचंद्राचा ज्यावेळेस सेतू बांधायचा होता त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा ज्यावेळेस पूल बांधायचा होता त्यावेळेस एका खारीने विचारलं की मी काय काम करू। त्यावेळेस तिने सुद्धा आपल्या
शरीरावर जेवढी मातीची धूळ येईल तेवढी धूळ टाकण्याचा प्रयत्न केला आणि खारीचा वाटा उचलला असं म्हणतात. त्या पद्धतीने आपण देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी मेहनत करताना, बाबांनी नेमून दिलेलं काम करताना आपण पाहू शकतो. श्री क्षेत्र नगद नारायणगड या ठिकाणी होणारा दसरा मेळावा आणि त्याची ही जय्यत तयारी आहे. दररोज प्रत्येक खेड्यापाड्यातले 20-25, 30-30, 10-10, 5-5 गावं असं येऊन मेहनत चालू आहे आणि तोच खारीचा वाटा उचलण्यासाठी देवराई ट्रेकिंग ग्रुप व इतर काही सदस्यसुद्धा या ठिकाणी पाहू शकतो. घोडके दादा आहेत, साप्ते साहेब आहेत, मस्के साहेब, यादव सर, येडे सर, पाटील सर, आनवणे सर, डोंगरे महाराज, मुंबरे दाजी आहेत, सगळे हे उबाळे सर आहेत, विशाल सर आहेत, बाबा आहेत. आज श्री क्षेत्र नारायणगड येथे आमच्या देवराई ग्रुप बी दसऱ्यानिमित्त साफसफाई करण्यासाठी सकाळी 6:30 वाजता आले आहेत. आम्ही पूर्ण रोडच्या साईडच्या दोन्हीही बाजूने जे पंख्यावरचं जे गवत आहे ते पूर्ण साफ केलेलं आहे. दोन मिनिटं 2 मिनिटं थांबा आलो. हो थांबा 2 मिनिटं आलो 2 मिनिटं. काय नाव आहे सर?